आता आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला ओळखतात ना संतोष जुवेकरचे आईवडील. जे सगळे जे हावभाव जे आहे ते त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे त्याला ते काम आणखीन त्याचं त्या कॅरेक्टरला उठवून येते. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. निमित्त आहे आजचा फादर्स डे. असं बोलतात की मुलासाठी आई हा सॉफ्ट करणार असतो आणि मुलीसाठी आई हा सॉफ्ट करणार असतो. पण काही असलं तरी एक व्यक्ती म्हणजे प्रत्येक मुलाच्या मागे उभा असतो, निर्भीडपणे, निर्धास्तपणे त्याच्या सपोर्टिव्ह म्हणून उभा असतो. त्याच्या चुका त्याला दाखवून देत असतो, पण त्या चुका दाखवून देण्याच्या मागे सुद्धा त्या माणसाचा खूप मोठा हेतू असतो. असाच एक सुंदर आणि भारी दमदार अभिनेता माझ्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत आज आपण फादर्स डे सेलिब्रेट करणार आहोत. संतोष दादा माझ्यासोबत. दादा कसं आहे? बस मस्त. मी सुद्धा मस्त. फर्स्ट तुला हॅपी फादर्स डे. तुला तुझ्या वडिलांनाही सांग आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांच्या वडिलांनाही आज बाप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. मला सर्वप्रथम तुला सांगायला आवडेल की मला ओळख करून दे बाबांची. बाबांचं काय आहे, कसं ते. सो आज फादर्स डेच्या निमित्ताने भेटायला आलाय मला आणि इथे बसले ते माझे वडील आहेत, अनंत मधुकर जुवेकर. नमस्कार. त्यांचा मुलगा संतोष अनंत जुवेकर. क्या बात आहे बाबा. मी लगोलग तुमच्याकडे येतोय. आपण गप्पांना सुरुवात करूया. जेव्हा संतोष दादांनी ह्या करिअरची सुरुवात केली, म्हणजे जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं किंवा जेव्हा त्यांनी घरी सांगितलं की मला फिल्म लाईनमध्ये काहीतरी काम करायचं आहे, काय होती तुमची प्रतिक्रिया? काय होतं म्हणजे, कारण का प्रत्येक वडिलाचं एक स्वप्न असतं की नाही माझ्या मुलाने शिक्षण वगैरे घ्यावं, त्याने एकतर इंजिनियर बनावा, नाहीतर काहीतरी बँकेमध्ये वगैरे कुठेतरी कामाला लागावं आणि नंतर त्याचा प्रवास चालू राहिला पाहिजे. जेव्हा दादाने तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं, काय होती प्रतिक्रिया तेव्हा? माझ्या वतीने मी त्याला सांगितलं, म्हणजे आमच्या टायमाच्या त्या टायमाला कसं की नोकरी महत्त्वाची, म्हणजे एक मीटर फिक्स असतं. हो. त्याच्यावर त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पण केलं, डिप्लोमा पण केला, काम पण करत होता. पण त्याचं नाटक प्रोफेशन मकरंद राज्याध्यक्ष चालू होतं. त्या टायमाला मी त्याला म्हटलं असं होतं. तो म्हणाला की काय बाबा, मी 2 वर्ष या लाईनीत बघतो, नाही झालं तर मला नोकरी कुठेही मिळेल. म्हटलं तर तुझी इच्छा ना. त्याच्या इच्छेने तो पुढे झाला, तो आतमध्ये तो त्याच्या इच्छेने त्याच्या कर्तृत्व आणि त्याच्या मेहनतीने तो पुढे आहे. म्हणजे असं बोलायला वावगं नाही की तुम्ही त्याला कधी असं रोखलत नाही किंवा हे नको करूस किंवा हे सांगताना सांगितलं त्याला, जे प्रत्येक वडील सांगतात की बाबा बँकेत नोकरी कर, म्हणजे काय होतं सुट्या पण मिळतात, बेनिफिट सगळ्यात महत्वाचं आहे आणि बेनिफिट भरपूर असतं. अगदी या हिशोबाने दादा तुला विचारायला मला आवडेल की लहानपणापासून ताईचं आणि तुझं बालपणसोबत एकत्रच असं, जे आता मी सुरुवातीला बोललो की आईसाठी मुलाचं नातं, मुलगा आणि आई खूप जवळचे असतात, बाबांसाठी मुलगी खरंच खूप जवळची असते. कधी झालंय का असं की बाबा लहानपणी तुलाच जास्त ओरडा भेटलाय करून बाबांकडून आणि असं कधी वाटतं की मलाच का ओरडा ठेवायसारखं, असं कधी झालंय का? नाही, असं काही नाही. आम्हाला मी आणि माझा लहान भाऊ आम्हाला सगळ्यांनाच प्रॉपर ओरडा तेवढाच मिळायचा. आणि थोडंसं जास्त मी खाल्ला असेल, कोणीतरी घरात कसं असतो तसं मी होतो. आणि जसं मगाशी सांगितलंच की बाबांनी प्रत्येक आई बाबाला वाटत असतं की आपल्या मुलाचं आयुष्य चांगलं सेटल व्हावं, एक नोकरी करावी, त्याची त्याला हाऊस आहे. कारण नाटक सिनेमा आमच्या घरात कोणाला काही यातलं माहिती नाही, त्यामुळे या फील्डशी या गोष्टींशी काही संबंधच नाही. त्यामुळे नोकरी असावी आणि मग तुला काय तुझी हाऊस आवड करायची ती कर. पण माझी हाऊस आणि आवड ठेवायचीच नव्हती, मला माझं प्रोफेशन करायचं होतं. सो माझी स्वप्न वेगळी होती, आता त्यांची स्वप्न होती, पण ती एक सिक्युर्ड स्वप्न असतात. बरोबर. मला त्याची चौकट मोडून पुढे जायचं होतं. सो अजूनही त्या प्रयत्नात आहे. पण ओरडा खाल्लाय, अर्थात शाळेतही खाल्लाय, घरातही खाल्लाय. बाबा मी तुम्हाला प्रश्न विचारेन की जेव्हा दादानी कॉलेजमध्ये नाटक असू द्या किंवा ज्या तुमच्या छोट्या मोठ्या एकांकिकेमधून तू कामाला सुरुवात केली, त्यांचा हा प्रवास सुरू झाला, तुम्हाला तो दिवस आठवतो का? किंवा त्या दिवशी दादा त्याचं पहिलं पारितोषिक घेऊन घरी आलेला, त्याचा पहिला अवॉर्ड घरी घेऊन आलेला आणि असं एक फिलिंग की नाही बाबा काही झालं तरी माझा मुलगा जे करतोय ते चांगल्या ट्रॅकवर आहे, तो चांगलं करतोय, काय सांगाल त्याबद्दल? तसं बघा, त्याच्या हिशोबाने त्यांनी जे केलं ते त्याच्या दृष्टीने चांगलं आहे. आणि आता पहिलं कसं होतं की आईवडिलांच्यामुळे मुलं ओळखत होती, आता मुलाच्यामुळे आईवडील ओळखले जातात. म्हणजे त्यात तेवढ्या पिरियडमध्ये सगळं आलं ना. हो. नाही मग खरंच मोठी पोच पावती आहे की जसं तुम्ही आता बोललात की आधी मुलांना आईवडिलांच्या नावाने ओळखायचंय, आज आईवडिलांना मुलाच्या नावाने ओळखतात. आता आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला ओळखतात ना संतोष जुवेकरचे आईवडील. खरंच खूप मस्त. म्हणजे हा जो पिरियड म्हणजे वरती आहे प्रोफेशन त्याचा. अगदीच. दादा तुला प्रश्न विचारेन मी. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांचा हातभार असतोच आपल्यासाठी, ते दरवेळेला आपल्यासाठी उभेच असतात. पण असं कधी झालंय का की या
प्रोफेशनमध्ये किंवा या प्रवासामध्ये चालत असताना असं तुला कधी वाटलं का की नाही बाबा मी जे करतोय ते माझ्या बाबांना कुठेतरी खटकतंय, किंबहुना मी जे करतोय ते त्यांना पटत नसेल पण त्यांचं सुद्धा मान राखला पाहिजे, त्यांच्या सुद्धा कलेने मी घेतलं पाहिजे? नाही, सुरुवातीला त्यांना पटत नव्हतं, खटकत नव्हतं कधी, पण पटत नव्हतं. कारण अर्थात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आई वडिलांची स्वप्न असतात आपल्या मुलाला. त्यामुळे या फील्डमध्ये कुठली शाश्वती नाही आहे, सिक्युरिटी नाही आहे किंवा सातत्य नाही आहे. आज काम आहे तर उद्या नाही आहे असं आहे. त्यामुळे या काही गोष्टींची त्याला थोड्याफार गोष्टी माहीत होत्या, त्यामुळे त्यांना ते पटत नव्हतं मी करत होतो ते. पण जेव्हा देवाच्या कृपेने बरेच चांगली माणसं मला भेटून गेली, नशिबाने पण चांगली बरीच साथ दिली, आणि जेव्हा त्यांना पटायलाही लागलं की नाही करेक्ट आहे, करतोय ते करेक्ट आहे, 4 पैसेही कमवतोय आणि नुसतेच कमवत नाही तर साठवतोही आहे, करेक्ट मार्गाने जातोय, जे काही असेल ते. पण कुठल्याही गोष्टीचं लिमिट क्रॉस करून राहत नाही आहे. आज मी वयाची मला वाटतं झाली नाही म्हटलं तरी मी आयुष्याची 20-21 वर्ष झाले मी एकटा राहतोय, त्यांच्यापासून लांब आहे, वेगळ्या ठिकाणी राहतो. जरी आता एका ठिकाणी एका एरियात राहत असलं तरी माझा मी वेगळा राहतो. पण त्यांना आता एक विश्वास आला नाही त्याचा, तो एकटा जरी राहत असला तरी तो त्याचं व्यवस्थित सगळं सांभाळून करतो. त्यामुळे आता त्यांना ते पटतंही आणि खटकत तर कधीच नव्हतं. नाही, खरंच खूप खूप कमी असे कलाकार बोलण्यापेक्षा खूप कमी असे नाते असतात मुलाचे आणि वडिलांचे की जिकडे बाबा मुलावर विश्वास असतो पूर्णपणे. कारण का आत्ताच्या काळामध्ये काय म्हणजे मुलं आणि वडिलांचं नातं एकदमच तफावतीचं आहे असं आहे. तुलाच आता प्रश्न विचारेन मी, जेव्हा तू इंडस्ट्रीमध्ये काम करायला, तू सुद्धा जसं बोलल्याप्रमाणे माझ्या घराण्यामध्ये सुद्धा कोणीच ह्याची इंडस्ट्रीमधलं नव्हतं किंवा असं पाठीमागे एक असं कोणच नव्हतं, नवीन नौखाच म्हणून तू होतास. ह्या चित्रपटाच्या इंडस्ट्रीमध्ये तू तुझ्यासाठी बाप माणूस म्हणून कोणाकडे बघतोस? एक असा व्यक्ती किंवा जो अजूनपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे, किंबहुना त्या व्यक्तीने तुला अजूनपर्यंत सपोर्ट केलं की नाही संत्या तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी उभा? नाही, खरं तर मला नशिबाने खूपच चांगली माणसं मिळाली आत्तापर्यंत. कारण जेव्हा शेवटी काय असतं ना, तुम्ही किती प्रयत्न केले, किती कष्ट केले, तरी एकट्याचे प्रयत्न कधीच तेवढं यश मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या माणसांची, चांगल्या संगतीची जोड लागते. आता ती मला नशिबाने चांगली माणसं मिळाली, त्यांच्या मदतीनेच पुढे जात आलो. पण जर मी बाप म्हणून म्हणत असेल तर मी माझ्या अनुभवाला म्हणेन. आतापर्यंत अनुभव माझ्या गाठीशी मला आलाय, जे काही मी शिकलोय या क्षेत्रात एवढी वर्ष राहून, ते तो आलेला अनुभव, ते सगळ्या गोष्टी, ते मी माझ्याकरता माझा बाप म्हणेन. सो माझा एक्सपिरियन्स इज माय गॉडफादर. पण तसं म्हणायला गेलंच तर सुरुवात केली आयुष्याची या क्षेत्रात विक्रम काका. त्यामुळे विक्रम काकांनी खूपच मदतीचा हात आणि खूप गाईड केलंय. त्यामुळे गॉडफादर मग मी विक्रम काकाला मानेन. नक्की नक्की नक्की. भाऊ, तुम्हाला विचारतो प्रश्न मी. जसं दादा बोलला की लहान असताना दोघांनी ओरडा खाल्लाय, पण एक मुलगा असतो ज्याच्यावर आई वडिलांचं भयंकर प्रेम असतं आणि तोच जास्त ओरडा खातो. असं कधी झालंय का की दोघांपैकी संतोष दादानेच भयंकर ओरडा खाल्लाय? जे आहे ते आहे. त्याच्यातल्या जसं एक म्हण, मोठा जसा लहान. मोठा जर व्यवस्थित राहिला तर मग ओरडायची गरज येते, धाकट्याला येतो ओरडायची गरज राहते. कळलं का? नंतर मग जसं प्रत्येकाचं जसं शाळा होते, मग एक इयत्ता वाढतात, मित्रमंडळी वाढतात, म्हणजे मग शेवटी मग आपलं बाहेरच्या कंप्लेंट येत नाहीत ना, म्हणजे आपली मुलं बाहेर व्यवस्थित आहे हा दृष्टी करून चालायचा. कधी मुलं समजा कुठे जातात तिथे आपण चौकशीला, कारण आपण गेलं मग त्या मुलाचा कमीपणा होतो, म्हणून तिथे जायचं. मग तो योग्य करतोय, आपल्यापर्यंत कंप्लेंट कुठची आली नाही म्हणजे तो व्यवस्थित आहे, हे गृहीत धरून दोघांचे, म्हणजे दोघांना कधी ओरडायचं नाही. क्वचित एखादं ओरडणं असतं साहजिक. ते कळलं का नाही? नाही, खरंच खूप नवीन गोष्टी असं बोलता नाही येणार, पण एक वेगळा दृष्टिकोन मला कळतो बाबांकडून. कारण का नेहमीचे जे वडील असतात खास करून, त्यांचा एक मुलांवर दबाव असतो की नाही तू हेच कर, तू असंच कर. त्याच्या मागे सुद्धा त्यांचा हा हेतू चांगलाच असतो, पण खूप असे असतात की नाही तू हे कर ज्याच्यामुळे तुझं पुढे चांगलं होईल. पण मला आज खरंच संधी मिळाली दादा त्यासोबत बोलतो आणि बाबांसोबत तुमच्यासोबत बोलायला, की एक वेगळा दृष्टिकोन आपण तुम्ही बाळगलात. त्या दृष्टिकोनामुळे दादासारखा नट आम्हाला भेटला. दादा, तुला प्रश्न विचारेन मी, असं कधी झालंय किंवा तू तुझा अवॉर्ड बोल किंवा एखादी भेटवस्तू असं तुला झालं की नाही मला ही भेटवस्तू माझ्या बाबांना द्यायचीच आहे, भले मी ती कशीही कमवीन किंवा मला कितीही दिवस लागू दे काही होऊ दे, पण ही अशी छोटी भेटवस्तू का असो ना मला बाबांना द्यायचीच आहे, अशी एखादी आवडीची भेटवस्तू? भेटवस्तू असं नाही, पण आता फादर्स डे किंवा कधी घरी असलो त्यांचा वाढदिवस आहे तर मग मी आई वगैरे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आईचा वाढदिवस, तर मी त्यांना जमीन तेवढ्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जातो. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेव्हा त्यांचे कष्ट आणि ते जेव्हा काम करत होते, जेव्हा लहानपणी आम्हाला सांभाळलं तेव्हा खूप काटकसर करून लहानाचं मोठं केलं.
त्यामुळे आज असं वाटतं की जर 4 पैसे मी चांगले कमवतो तर मला त्यांची इच्छा पूर्ण करायला आवडते. त्याला चांगल्या हॉटेलमध्ये मी आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला म्हणतो तुम्ही उजव्या बाजूला नका बघू, डाव्या बाजूला प्राइस बघायचे नाही, उजव्या बाजूला बघायचं नाही. सो ही देवाची कृपा आहे, त्यांचे आशीर्वाद. सो त्या आशीर्वादामुळेच त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला प्रश्न विचारेन, आज तुम्ही सुद्धा दादाचा सगळा प्रवास बघतात, किंबहुना आमच्यापेक्षा जास्त जवळून तुम्ही त्याचा प्रवास बघितलाय, अभिनय क्षेत्रामधला असू दे किंवा त्याच्या ओव्हरऑल पर्सनल लाईफमधला सुद्धा. तुम्हाला प्रश्न विचारेन मी की अशी एखादी भूमिका कोणती आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही ही भूमिका संतोषने एकदा तरी केली पाहिजे, अशी कोणती भूमिका तुम्हाला वाटते? भूमिकेमध्ये म्हणजे तसं त्याचं ते सगळं जे काय कॅरेक्टर एकंदरीत आहे सगळं ते म्हणजे म्हणतात त्याला 80% डॅशिंगमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट करायची ती का नाही गेली, तर का नाही करायची, म्हणजे दुसऱ्याला करायचे तू का नाही म्हणतो, ह्याच्याने जे ते त्याला पटवून सांगणं किंवा त्यासाठी आम्ही किती कष्ट करतो, मेहनत करतो, ही जी सांगण्याची जी भूमिका आहे. एखादा मनुष्य कसं समजून सांगतो, नाही सांगितलं मग तो चिडतो. बरोबर. हे जे सगळे जे हावभाव जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे त्याला ते काम आणखीन त्याचं त्या कॅरेक्टरला उठवून येते. म्हणजे अमुकच काम केलं तरच चांगलं होतं असं काही नाही. त्याला विचार तुम्हाला असं काय वाटतं की कुठली भूमिका कोणती करावी, म्हणजे जर आता दादांनी रिसेंटली पिक्चर मिळाला तर त्याचं एखादा चित्रपट त्याला भेटला किंवा एखादी सिरियल मिळाली तर असं तुम्हाला काय असं प्रत्येक वडिला वाटतं की नाही बाबा माझ्या मुलांनी कधीतरी महाराजांची भूमिका निभावली पाहिजे, कधीतरी एखाद्या स्वातंत्र्य आतापर्यंत त्याच्या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्यातल्या त्यात ज्याला कौटुंबिक जे एक असते, कौटुंबिक जिव्हाळा वेगळा, कौटुंबिकची एक जबाबदारी वेगळी आहे. बरोबर. कळलं की नाही. आणि एक काम आणि कर्तव्य ह्याच्यामधला जो काय फरक आहे तो कुटुंबामध्ये जाणून घेतला पाहिजे. बरोबर. कारण काम हे कामच आहे. हो. पण कामाच्या व्यतिरिक्त कर्तव्य एक आहे. बरोबर बरोबर. मग ह्याची आपल्याला ह्या काम करताना आपल्याला सांगड कशी घालता येईल अशी जर भूमिका मिळाली तर त्याने ती करावी. म्हणजे मग काय म्हणजे त्यालाच त्याचं कळलं की मग मी चुकतोय का बरोबर आहे. बरोबर आहे. अगदीच. म्हणजे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. बरोबर. हे कंटेम्पररी भूमिका, कंटेम्पररी आत्ताच्या काळातले असं म्हणजे जे आता जसं चालतंय त्यानुसार चालत असं. बरोबर आहे ना. कारण आता जरी विचार ते असले पण आता कसं सगळं जग बदललं आहे. हो हो हो. जग जागेवर होते पण माणसाचे विचार बदलले. त्याच्यामुळे मुलांची तेवढे मी आत्ता मी 50% जुन्या विचाराचा आहे, 50% नवीन विचाराचा आहे. म्हणून माझे विचार मी त्यांच्यावर लादत नाही. बरोबर. आणि त्यांचे विचार मला जर समजून घेता आले आणि पटले ठीक आहे, नाही तर बाबा तुला पटते तू कर. खरंच नाही मी पण खरंच मित्र बोलेन की असे विचार असलेले व्यक्ती किंवा असे विचार असलेले वडील असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण का ते तर जसे बाबा बोलले की मी 50% जुन्या विचाराचा आणि 50% नवीन विचारायचा आहे. नवीन विचार ॲक्सेप्ट करण्याचा ते प्रयत्न करतात, ते पटत असेल चांगली गोष्ट, नाही तर तू जे करतोस ते योग्यच आहे असं. दादा तुला मी प्रश्न विचारेन की असं कधी कधी होतं ना की आपण एखादी भूमिका करतो किंवा जे काम करतो ते आपल्याला माहिती आहे की हे बाबा माझ्या भूमिकेसाठी किंवा माझ्यासाठी रोल असा आहे, पण अशी कोणती अशी भूमिका आलेली का किंवा जी बघून बाबांना खूप असं वाटलं की अरे हे का करतोस तू, दुसरं काम नाही आहे का किंवा असं काही नाही केलं कधी, कधीच नाही. आणि तसं कधी वेळच आली नाही. कारण मुळात माझं स्क्रिप्ट वाचणं माझं मीच करत असतो किंवा या क्षेत्र त्यांचं एवढं माहिती आहे तोच कशा सिनेमा निवडला पाहिजे, कुठला सिनेमा निवडला पाहिजे, ही स्क्रिप्ट चांगली तेवढं त्यांचं काही घेणं नाही त्या गोष्टी, कारण त्या क्षेत्राशी त्यांचा काही संबंध नाही. बरोबर. पण जेव्हा ते सिनेमा बघतात त्यांना झेंडा आवडलेला आहे, त्यांना मोर्या आवडलेला आहे. मी आता 36 गुण गेलो, 36 गुण त्यांना आवडलं आहे. त्यामुळे त्यांना काही मी केलेले सिनेमे त्यातल्या भूमिका जेव्हा ते प्रीमियरला येतात किंवा बघतात तेव्हा ते सांगतात मला हे आवडलं, हे छान आहे, हे छान आहे. नाही खरंच आपल्यासाठी तीच मोठी पोच पावते असते. कारण का असं नसतं किंवा तू खूपच चांगलं काम केलंस पण नाही खरंच तू चांगलं काम केलंस ही तरी खूप मोठी झाली. नाही मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की आज जरी फादर्स डे असला तरी एक दिवस आपण का वडिलांसाठी द्यावा. आपण पूर्णच्या पूर्ण जसं आपण आईला प्रेम करतो तसं आपण वडिलांना सुद्धा करतो, फक्त थोडंफार प्रमाणामध्ये आपण त्यांची धास्ती या मनामध्ये असते. सरते शेवटी आता दादा तुला शेवटचा प्रश्न विचारतो. परत तोच तू जसं बोललास की मला अशी भेटवस्तू त्यांना अशी काय द्यावीशी वाटत नाही, कारण का जेवढं मला होतं जेवढं मला परमेश्वराने दिलं आहे मी तेवढं त्यांच्यासाठी करतो. जर या निमित्ताने पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही काळामध्ये तुला अशी एक मोठी भेटवस्तू बाबांना द्यावीशी वाटली तर ते काय असेल? गाडी घर वगैरे असं काही? गाडी घर वगैरे झालंय त्यांचं, त्यांनी सुद्धा गाडी घेऊन झाली आहे, घर त्यांनी घेऊन झालंय. माझा आहे विचार, बघू आता. त्यांचा पासपोर्ट नाही अजून. अच्छा. काढला नाही आहे तर पासपोर्ट काढायचा आहे. एकदा त्यांना कुठेतरी एक इंटरनॅशनल टूर करून आला. क्या बात आहे. आईने तर केलेलीच आहे ती, करून आली. त्यामुळे
त्यांना जरा एकदा तरी इंटरनॅशनल टूर करायची, तर पासपोर्टसाठी त्याच्या मागे नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप मस्त वाटतं तुमच्या दोघांसोबत बोलून. आजच्या निमित्ताने, फादर्सच्या निमित्ताने मी तुम्हाला दोघांना भेटलो. मी खास करून बाबा, मला खरंच तुमच्यासोबत बोलायला आवडलं, कारण का असे विचार अजून आत्ताच्या जगामध्ये खूप कमी आहेत. त्यातल्या त्यात कलाकारांचं आणि घराचं बॉन्डिंग खूपच कमी असतं, कारण का कलाकार नेहमी फिरतीवरच असतो त्याच्या कामाच्या निमित्ताने वगैरे. पण तू जसं बोलस की जसं मला वेळ मिळतो तसं मी येतोच येते आणि गप्पा तर असतातच. तर खरंच बाबा एकदा तुमचा धन्यवाद, आता तुझा धन्यवाद. थँक्यू तो आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना माझ्याकडून, संतोष दादांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्याच आहेत, तरी सुद्धा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या वडिलांना फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फादर्स.